वादग्रस्त साहित्य संमेलनामधून मुख्यमंत्र्यांनीही काढता पाय घेतला असल्याची माहिती समोर येते, तर अनेक साहित्यिकांनी आधीच या साहित्य संमेलनावरती बहिष्कार टाकलाय। साहित्य मंडळावरती कोणते राजकीय दबाव नसून कोणी यावं कोणी जावं हा निर्णय पूर्णपणे साहित्य मंडळच घेत आहे, तर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा पूर्वनियोजित असल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री मदन येरेवार यांनी दिलं। साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचा पेच मिटण्याची शक्यता असून विधवा शेतकरी महिलेच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पतीच्या मृत्यूनंतर हिमतीनं उभारलेल्या समाजाचा गौरव करण्यासाठीच हे पाऊल उचललं जाणार असल्याची माहिती TV9ला मिळते। दरम्यान थोड्याच वेळात याची औपचारिक घोषणा देखील होईल। उद्घाटनाआधीच वादात सापडलेली यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। एकीकडे बहिष्कार निषेधाची गोष्ट सुरू असताना दुसरीकडे मात्र साहित्य संमेलनासाठी लागणारी सर्व साधन सामुग्री कार्यक्रमस्थळी पोहोचली आहे। येत्या 12 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्याचं राजमाता जिजाऊ नगर असं नामकरण केलं नाही तर शिवसंग्राम तीव्र आंदोलन करेल असा इशाराच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारला दिला। दरम्यान अण्णासाहेब पाटील यांच्या निधीवरनं सरकारनं मराठा तरुणांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका देखील यावेळी मेटे यांनी केली। तर येत्या 27 जानेवारीला शिवसंग्रामचा वर्धापन दिन असून औरंगाबादेत निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती मेटे यांनी दिली। बेस्टच्या कृती समितीची बैठक संपली असून कोणताही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे आता मंत्रालयातून हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जाते। बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडेंना मुख्य सचिवांनी पाचारण केलं। उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजय मेहता महापौर बंगल्यात पोहोचले असून बेस्ट संपावरती तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावरती चर्चा सुरू आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी मुंबईतला मराठी टक्का हा कमी करण्याचा डाव असल्याचं कुटुंबियांनी म्हटलं। घर सोडण्याच्या नोटिसीवरती आमच्या सह्या बळजबरीनं घेतल्या असून आम्हाला न्याय द्या अशी अपेक्षा त्यांनी केली। संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याच्या नोटिसा थांबवा, नाहीतर मनसे आपल्या स्टाईलमध्ये खळखटाक आंदोलन करेल असा इशारा देत मनसे आक्रमक झाले। नितेश राणे यांनी वडाळ्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली। बेस्ट कर्मचाऱ्यांना घराबाहेर काढलं तर एकही अधिकाऱ्याला डेपोच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिला। बेस्टच्या संपाप्रकरणी शिवसेनेच्या वतीनं महापौर बंगल्यावरती बैठक होणार असून अशा राजकीय बैठकीत बेस्ट कृती समिती सहभागी होणार नसल्याचं समितीकडनं सांगण्यात आलं। बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशी देखील सुरूच असून मुंबईतील सर्व डेपोजमधनं एकही बस बाहेर पडली नाही, त्यामुळे मुंबईकरांना आजही त्रासाला सामोरं जावं लागतंय। गेल्या 3 दिवसांपासून संपावरती असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी पोईसर डेपो बाहेर येऊन आंदोलन केलं। त्यावेळी महिलाही या संपात सहभागी झाल्या। बेस्टच्या संपामुळे उत्पन्न बुडाल्यानं बेस्टलाही 5 ते 6 कोटींचा महसूल फटका बसलाय। संपावरती तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यलाईन विभागातील कर्मचारी देखील संपावरती जातील असा इशारा त्यांनी दिलाय। बेस्ट वाहतूक सेवेपाठोपाठ बेस्टची वीज देखील लवकरच गुल होणार आहे। बेस्टच्या संपावरती तोडगा न निघाल्यास वीज पुरवठा विभागाकडनं संपाचा इशारा दिला गेला। बेस्टच्या संपाचा आज तिसरा दिवस असून आता मुंबईकर संपाला कंटाळले तर संतापले तर रिक्षा टॅक्सीनं रोज जाणं परवडत नाही, त्यामुळे बस लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी मुंबईकरांनी केली। बेस्टच्या संपामुळे सकाळपासूनच रिक्षा आणि टॅक्सीच्या रांगा लागल्या तर एसटी महामंडळानं काही एसटी ज्या आहेत त्या सोडल्या, मात्र त्यांची संख्या अतिशय अपुरी आहे। बेस्ट महापालिकेतील विलिनीकरण या मुद्द्यावरती बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीनं सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला। या संपाला दिलेला नैतिक पाठिंबा शिवसेनेनं मंगळवारी काढून घेतला। बेस्टच्या संपामुळे प्रवाशांना खासगी बस शिवाय पर्याय राहिलेला नाहीये, त्यामुळे खासगी बसला अलोट गर्दी दिसते। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कांदिवली लिंक रोडवरनं स्टेशनला जाण्यासाठी रिक्षाला रांगा लागल्या। अनेक तासानंतर प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत होत्या। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती गॅन्ट्री लावण्याचं काम सध्या सुरू असून पुण्याकडे जाणारी वाहतूक 2 तासानंतर पूर्ववत झाली। मुंबई ते पुणे लेनवरती 2 ठिकाणी गॅन्ट्री बसवण्यात आले। अर्जुनी तालुक्यातील कोयलारी बीट इथं 8 महिन्यांच्या जखमी नर बिबट्यासोबत सेल्फी तसंच फोटो काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। तर फोटो काढण्याच्या नादात या जखमी बिबट्याचं शेपूट पकडून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। तर सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने या प्रकरणी आता 3 आरोपी ग्रामस्थांना अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरू केलाय। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। रायगडाला राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाला आणि गडावरती छत्रपती शिवरायांना अभिवादन करून संपर्क यात्रेला सुरुवात झाली। यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते यात्रेला आले होते। सेने को पटक देंगे असा भाजपनं इशारा दिला। बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी याचा यथेच्छ समाचार घेतला असता। जर बाळासाहेबांचं रक्त असेल तर सत्तेतनं बाहेर पडा असं जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत बोलले।
दोघात भांडणं असतात तर मुख्यमंत्र्यांना भेटायला उद्धव ठाकरे सांताक्रूजला कॅपिटल हॉटेलला नाक घासत का गेले असा सवाल जयंत पाटलांनी विचारला. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेत छगन भुजबळ हे एक स्टार प्रचारक असणार आहेत. भुजबळ यांनी ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात संविधानाची लढाई असल्याचा आरोप केला. भाजप सरकार काय खायचं, काय प्यायचं आणि काय लिहायचं ते ठरवत असल्याचा आरोप भुजबळांनी केला. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या माध्यमातून राज्य पिंजून काढलं जाणार आहे. भाजप सरकारनं भ्रमनिरास केला असून बेरोजगारी, महागाईसह अनेक समस्यांनी राज्याला ग्रासलेल्या, त्यामुळे परिवर्तन करण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं. आता सरकार उलथून टाकेपर्यंत थांबायचं नाही. सरकारनं कर्जमाफीचं खोटं आश्वासन दिलं, 15 लाख खात्यात अजून आले नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी यांनी छत्रपतींचा आशीर्वाद घेतला, मात्र त्यांचा अपमान करायला मागेपुढे पाहत नसून महाराजांच्या नावाची कर्जमाफीची घोषणाही फसवी ठरवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. काँग्रेसच्या जनसंपर्क यात्रेला सुरुवात होणार असून दीक्षाभूमीतनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ती होणार असल्याचं कळतंय. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित आहेत. 10% आरक्षण द्यायचा निर्णय निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. किती निर्णय घेतले तरी परिवर्तन अटळ आहे असा टोला विखे पाटील यांनी सरकारला लगावला. एवढा मोठा नेता नाव घेऊन वैयक्तिक टीका करतो, त्यामुळे त्यांची पातळी कुठपर्यंत गेली आहे लक्षात येत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मलाही बोलता येतं, माझ्याकडे देखील शब्द आहेत, मात्र आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत, त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रतिसाद मिळेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत व्यक्त केला. विनोद तावडे यांनी अमरावतीमध्ये केलेलं विधान आता त्यांच्या चांगलट येणार असून त्या विधानावरून त्यांना पुण्यात विद्यार्थ्यांनी जाब विचारला. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमधील पाणी साठा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पुढील 1 महिन्यांपर्यंत पाणी कपात केली जाणार नाही असा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत झाला. मात्र नागरिकांनी भविष्याचा विचार करता पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलं. केसरीवाडा येथे रात्री पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी बीडच्या सभेत ज्या शेतकऱ्याला त्यांच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर 2018 मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आल्याचा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. नांदेडच्या नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या 4 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं. नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी कारवाई केली. नागपूरच्या महादुल्ला नगरपंचायत सार्वजनिक निवडणुकीसाठी 109 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठीचं मतदान 27 जानेवारीला होणार असून 28ला मतमोजणी होईल. मुंबईच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावरती करण्यात आली. त्याआधी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हा बंगला सोडून राणीच्या बागेतील बंगल्यात राहायला जाणार आहे. 8वी पर्यंत हिंदी भाषा सक्तीची करण्याचा कुठलाही विचार किंवा प्रस्ताव नाही असा खुलासा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ आणि ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी शिक्षण खात्यात 4 वर्षात वेगळे बदल केल्याचं सांगितलं. शालेय स्पर्धेत जे भाग घेतील त्यांचे 10 मार्क वाढणार असून जे खेळाडू राज्यस्तरीय खेळातील त्यांना नोकरीत 5% आरक्षण देण्याची घोषणा तावडे यांनी केली. तर खेलो इंडियामुळे अनेक खेळाडू घडतील असं देखील त्यांनी म्हटलं. दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, चारा छावण्या, पाण्याचे टँकर या मागणीसाठी मराठा संघाच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर आंदोलन करण्यात आलं. भ्रष्टाचारमुक्त संघटनेतर्फे अतिक्रमण हटाव, पालिकेतील भ्रष्टाचार या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. एकरकमी FRPसाठी जेजुरी गडावरती जागरण गोंधळ आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. रयत क्रांती संघटनेनं हे आंदोलन केलं असून ऊस दरासंदर्भात ही संघटना आक्रमक झाली. आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्यावरती मॉडेलनं केलेल्या विनयभंगा प्रकरणी दिलासा मिळालेला आहे. मॉडेलनं विनोद शेलारांना ओळखत नसून ब्रिजेश सिंह यांच्या सांगण्यावरनं हे केल्याचं स्पष्ट केलं. दौंडमधील वयोश्री योजनेतनं ज्येष्ठ नागरिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरात हजारो ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी येथे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना जेवण वाढत त्यांची विचारपूस केली. तसंच स्वतःही ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत जेवणाचा आस्वाद घेतला. बुलढाण्यातील खामगावात शिवाजीनगर पोलिसांनी बनावट दारू जप्तीची कारवाई केली. याच वेळी या गाडीत कोट्यावधींच्या 2000च्या नोटा सापडल्याची चर्चा गावात होते. शिवाजीनगर पोलिसांनी गाडी चालक श्याम पवार आणि त्याचा सहकारी विठ्ठल राऊत या दोघांना आता अटक केली असून नोटांप्रकरणी चौकशी होणार असल्याचं कळतंय.
परंडा येथील वर्धमान ज्वेलर्सवरतीचा शस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली। 7 ते 8 जणांच्या टोळीनं मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकला। त्या दरोड्यामध्ये 29 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। 60 तोळे सोनं, 31 किलो चांदीसह 1 लाखांची रोकड लंपास करण्यात आली। चिपळूणमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून चोऱ्या वाढलेल्या आहेत। दरम्यान नुकतीच पोलिसांनी कारवाई करत मध्य प्रदेशच्या 4 चोरट्यांना अटक केली। गस्तीच्या वेळी या चोरट्यांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडनं अनेक चोरांचा उलगडा पोलिसांना झाला आहे। नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं खून केला, तसंच पतीनं हाताची नस कापल्याचा बनाव महिलेनं केला होता। या प्रकरणी आरोपी रश्मी पवणीकर आणि तिचा प्रियकर प्रज्वल भेसारे यांना अटक झाली। कर्नाटकमधील कागवाड गावात एकानं आपली पत्नी तिच्या सासरी का राहस येत नाही या कारणावरून पत्नीवरती चाकूनं वार करत नाक आणि एक ओठ कापल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। महिलेवरती सांगली जिल्ह्यातील मिरज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कराड तालुक्यातील खालकरवाडी येथील पट्टी नावाच्या शिवारात एका बिबट्याचा बछडा विहिरीमध्ये पडला। पाण्याच्या शोधात आल्यानं हा बछडा विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त होतोय। नागरिकांनी तातडीनं वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अखेर या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढण्यात यश आलं। धुळ्यातनं काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या लळिंग इथं कापसानं भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली। आगीत कापसासह ट्रक संपूर्ण जळून खाक झाला। दरम्यान या आगीमध्ये कोणती जीवितहानी झाली नसून आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये। आंतरराष्ट्रीय डॉलर महागल्यानं भारतात सोन्याची किंमत वाढली असून सोन्यानं विक्रमी आकडा गाठला। सध्या जीएसटीसह सोन्याची किंमत 33,333 इतकी पोहोचली आहे। गेल्या 2 ते 3 वर्ष मानखुर्द सुधारगृहातील कर्मचाऱ्यांचं वेतन आणि न दिल्यानं उच्च न्यायालयानं मुख्यमंत्र्यांचेच कान टोचलेले आहेत। चिल्ड्रन एड सोसायटीचे अध्यक्ष खुद्द मुख्यमंत्री असूनही वर्षानुवर्ष कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे। त्यासाठी कोणतीही ठोस पावलं का उचलली नाही असा प्रश्न न्यायालयानं विचारला। बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे। महाराष्ट्र शासनानं सुमारे 32,000 पदांची भरती सुरू केलेली आहे। 72,000 रिक्त पदं भरण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने यापूर्वीच केली आहे। येत्या 25 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरती आधारित ठाकरे सिनेमा येतोय आणि यासाठी संक्रांतीला दाखल होणाऱ्या पतंगावर देखील ठाकरे सिनेमाचं प्रमोशन सुरू आहे। मुंबई बडोदा आणि जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग अंबरनाथ तालुक्यातून जातोय। मात्र हा महामार्ग बदलापूर जवळील चामटोली गावाच्या हद्दीत बदलल्याचा घाट काही बांधकाम व्यावसायिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून घालत असल्याचा आरोप आता इथल्या स्थानिकांनी केलेला आहे। खेलो इंडियात वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या शुभम कोळेकरनं सुवर्णपदक पटकावलं, तर जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या श्रेया भंगाळेला रौप्य आणि क्रिशा छेडाला ब्रॉन्झ पदक मिळालं। डोंबिवलीमध्ये देसाई विरुद्ध जुनी डोंबिवली या 2 संघांमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात देसाई संघाला शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती, पण गोलंदाजानं एकामागून एक असे सलग 6 वाईड चेंडू टाकले आणि हातातोंडाशी आलेला विजय विरोधी संघाच्या पदरात पडला।